विद्यार्थी मित्रांनो, जे एक्सटर्नल जॉब करणारे मुलं आहे सेकंड इयर थर्ड इयर बी ला भरपूर आहेत, पण त्यांना एका दिवसात विषय काढायचे, यांच्यासाठी मी स्ट्रॅटेजी देतोय, जबरदस्त पॉवरफुल स्ट्रॅटेजी देतोय, फॉलो करा. मागच्या सेमिस्टरला मी दिली होती, त्यावेळी कितीतरी मुलं पास झालेले, त्यांनी स्कोरिंग केलेले, मला कितीतरी रिप्लाय आलेले. काल परवापासून 2-4 मुलांनी कॉल केलेले जे जॉब करतात, त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ देतोय. मित्रांनो बघा, जे एक्सटर्नल जॉब करतात त्यांची अडचण काय आहे, जस्ट अ मिनिट. जे एक्सटर्नल जॉब करतात त्यांना अडचण ही की त्यांना एक तर सुट्ट्या भेटत नाही. सुट्ट्या फक्त एक्झामच्या दिवशी भेटते, म्हणजे आज पेपर आहे तर काल सुट्टी भेटली, उद्या पेपर आहे तर आज सुट्टी भेटेल. सो हार्डली त्यांच्याकडे किती दिवस असतात, 24 तास हे, आणि पेपरच्या मधला दुसऱ्या पेपरच्या दिवशी पेपर झाल्यानंतर जो हाफ डे असतो तो, म्हणजे हार्डली किती दिवस असतो, 1.5 दिवस असतो. 1.5 दिवसात शून्य आहे, अभ्यास करायचा, विषय तर काढायचाच आहे. काय करायचं, छोट्याशा 2-3 स्ट्रॅटेजी सांगतो, त्या शुअर शॉट डोळे झाकून फॉलो करा. मी सांगतोय ते मागच्या सेमला कितीतरी जॉब करणाऱ्या पोरांना फायदा झाला, तुम्हाला पण होईल. पहिली गोष्ट, तुम्ही ऑल 4 युनिट जे एंड सेमचे सगळे करायचे नाही. तर काय करायचं, कुठले पण पहिली गोष्ट आहे की कुठले तरी 2 युनिट आपल्याला करायचे, 2 युनिट पूर्ण करायचे. आता हे पूर्ण करताना स्वतः करायचे नाहीये, याच्या आधी काय करा, जो मित्र रेग्युलर आहे त्याच्याकडून समजून घ्यायचं. दुसरी स्ट्रॅटेजी, इतरांकडून आधी समजून घ्यायचंय. ओके, की याच्यात काय येतं काय नाही आणि काय सोडायचं, काय येतं काय येत नाही. ओके, म्हणजे काय येतं ते करायचं, काय सोडायचं ते करायचं. आणि याच्यामध्ये हे क्लिअर झालं की त्याच्यानंतर तिसरं येतं कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या. म्हणजे काय होईल, तुला स्वतःला तो युनिट करायला जर तुला 5 तास जाणार आहे, त्यांनी समजून सांगितलं तर तुझे 5 तासाचे किती झाले, हार्डली 4 तासात युनिट तुझा संपतो ना. 1 तास तुझा सिक्युअर झाला, कारण त्याने ऑलरेडी तुला रोड मॅप दिला. त्याच्यानंतर हे क्लिअर झालं की नंतर तिसरी स्ट्रॅटेजी येते, जो थर्ड युनिट आहे. युनिट 2 झाले, कुठले पण 2 घे, तिसरा घे, चौथा घे, पाचवा घे, 6वा घे, कुठलेही 2 युनिट. नंतर जो थर्ड घेशील, थर्ड मध्ये फक्त IMP क्वेश्चन करायचे. ओके, सो इथे 2 युनिट करताना तुला एका युनिटला 4 तास लागताय, 2 युनिटला लागले तुझे 8 तास. तुला पूर्ण स्ट्रॅटेजी देतोय. IMP क्वेश्चन करायला तुला लागतील 2 तास. किती झाले, 10 तास झाले. आता राहिला 4th युनिट, चौथी स्ट्रॅटेजी. 4th युनिट करायचा नाही करायचा, तुला 3च युनिट करायची, 3च. लक्षात घे, 2 युनिट एकदम परफेक्ट. काही आलं 17 मार्क आणि 18 मार्क, 35 मार्काचं लिहायचंच, असे 2 युनिट परफेक्ट करायचे. तिसऱ्या युनिट मध्ये फक्त IMP, म्हणजे तिथे ऍटलीस्ट तुला 17 पैकी 2 जरी क्वेश्चन अटेम्प्ट झाले तर 10 ते 12 मार्क कुठे जात नाही, 45 ते मार्काचा पेपर शुअर शॉट तुझा कव्हर होतो. बरोबर, हे 17 आणि 18 किती झाले, 35, आणि इकडे समज 10 ते 12च मार्क कव्हर झाले, किती झाले, 45, 46, 47. सो 47 मार्काचा तुझा पेपर शुअर शॉट कव्हर होतो ना. आता याच्यात चौथा युनिट करायचाच नाही. हा सगळा अभ्यास झाला, किती तासात झाला, 8 आणि 2 10 तासात अभ्यास झालाय. तुझ्याकडे आहे 1.5 दिवस. बरोबर, आपण असं धरूया 15-16 तास आहे फक्त. सो 10 तास झाले. आता 5वी स्ट्रॅटेजी येते, हे सगळं झाल्यानंतर 2 PYQ सॉल्व्ह करायचे. 2 PYQ ते बघून सॉल्व्ह कर, तू काय हरकत नाही. आणि वेळ असेल तर मग न बघता पण सोडवायचा प्रयत्न कर, पण तुझा वेळ कमी, तू बघून सॉल्व्ह कर. 2 PYQ 2-2 तास धरू आपण. 2 PYQ ला इथे किती तास लागले, 4 तास. किती तास झाले, 8 आणि 2 10 आणि 4 14 झाले. आणि दुसऱ्या दिवशी पेपरच्या आधी 1 तास रिव्हिजन करून जा, बस. रिव्हिजन 1 तास. सो बघ, टोटल 15 तास इथे लिहितो मी तुझ्यासाठी. किती तास झाले, 15 तास. आणि किती मार्क आले आपले, 47 मार्क. काय पाहिजे तुला अजून, होतं ना शुअर शॉट पासिंग. सो ही स्ट्रॅटेजी फॉलो कर, याच्यापेक्षा वेगळं काहीच करू नको, एवढंच फॉलो कर. तरी एक्सटर्नल जरी आहे तुझा प्रत्येक विषय, मी म्हणत नाही तू टॉप करशील, पण तू चांगल्या मार्कावर 70 पैकी ऍटलिस्ट, इथे 47चा पेपर लिहितोय, ऍटलिस्ट 40-40 तर पडतील. इन सेमला तर तू पास आहेच. समजा तिथे 12-15 मार्क आहे, सो 40 आणि 15 55-60, 55-60च्या रेंज मध्ये तू क्लिअर होऊन जातो. आणि तुझा CGPA सुद्धा 55-60 प्रत्येक विषय आले, म्हणजे तुझा CGPA ऍटलिस्ट 6.5 to 7.5च्या याच्यामध्ये तुझा CGPA पण येऊन जाईल. तुझा एक्सटर्नल मध्ये डिग्री कंप्लीट होऊन जाते. क्लिअर, या वेळी अभ्यास कर, स्ट्रॅटेजी एकदम भारी आहे, मी खूप पोरांना देतो, फॉलो कर. आता तुला वाटतंय सर मला हे करायला पण स्वतःला जड जाणार आहे, तुला सगळं रेडी पाहिजे, कोणी मित्र नाहीये, तर ऑप्शन आहे आपल्याकडे आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे. यस,
सो कितीतरी एक्सटर्नल मुलं आपल्या ऍप्लिकेशनचे फॅन आहे ते सगळे याच्यावरूनच अभ्यास करतात. सो पर्पल हॅट ऍप डाउनलोड करता. पर्पल हॅट ऍपवर हे मित्राची गरज नाही पडत, कारण ही स्ट्रॅटर्जी कमी दिवसात कसं पास व्हायचं ते पेपर पॅटर्न अँड स्ट्रॅटर्जी प्रत्येक कोर्समध्ये दिली. ती स्ट्रॅटर्जीचे व्हिडिओ बघून घेतात, त्यांना आयडिया येऊन जाते काय काय करायचं आणि काय सोडायचंय. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले. सो ते काय करतात, ह्या स्ट्रॅटर्जी इम्पॉर्टंट क्वेश्चनचेच फक्त व्हिडिओज बघतात, बाकी सगळं सोडून देतात, जेणेकरून हा 4 तासाचा त्यांचा स्टडी अजून कमी होतो, 3 तासातच होतो. कारण रेडीमेड आहे सगळं, इथे स्वतःला करायचं, तिथे रेडीमेड असल्यामुळे ते सगळं 3 तासातच करतात कव्हर. ओके. आणि एकदा हे झालं की नंतर हे सॉल्व पेपर, हे पण 2-2 सॉल्व पेपर प्रत्येक कोर्समध्ये आहेत. काहीमध्ये एक आहे, काहीमध्ये जास्त आहे, 3-3, 4-4 आहेत. सो 2 पेपर स्वतः सोडवतात, तिथे बघून सोडवतात. सो इथेही त्यांचा टाइम वाचतो. हा 15 तासाच्या ऐवजी हार्डली 10-12 तासात, ते पण 100% गॅरंटी त्यांना कॉन्फिडन्स येऊन जातो की सगळं रेडीमेड भेटलं, तर त्यामुळे इथे स्वतःला करायचं. स्वतः करताना कॉन्फिडन्स लूज होऊन जातो, केल्यावर वाटत नाही होतं की नाही, पण इथे आमच्या सोबत केल्यामुळे, पर्पल हॅट सोबत केल्यामुळे कॉन्फिडन्स वाढून जातो की आता मी शुअर शॉट पास होतो. आणि त्या एनर्जीने ते अभ्यास करून जातात आणि शुअरली 45-50 मार्काचा पेपर लिहितात. आणि गॅरंटेड एक्सटर्नल पोरं आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत कितीतरी एक्सटर्नल पोरं आहे जे स्कोरिंग करतात, पासिंग होतात. सो जे एक्सटर्नल आहेत त्यांनी स्वतः करण्यात करा, हरकत नाही. पण नसल होत, जड जात असेल, जर नाहीच केलं कॉलेज, पुस्तकं नाही तर आपल्या ऍप्लिकेशननी करा. नंबर ऑफ एक्सटर्नल मुलं आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशनचे फॅन आहे, ते वापरतात, स्कोरिंग करतात, तुम्ही करू शकता. येस. सो ही स्ट्रॅटर्जी होती जी तुम्हाला 15 तासात 27 मार्क एक्सटर्नल मुलांना कव्हर करून देते. फॉलो करा, गॅरंटेड पासिंग होणार. थँक्यू.